नमस्कार गाववाल्यांनो, कसे असतो तुम्ही सगळे. आज म्हटलं व्लॉगच बनवूया मोठं, कारण भरपूर व्हिडिओ होते माझ्याकडे. तर म्हटलं एका शॉर्टमध्ये नाही बसायचे, कारण खूप स्पीडमध्ये करूचे लागले असते. म्हणून म्हटलं एक मोठं व्लॉगच बनवूया. तर गुड मॉर्निंग झालेली असा. आम्ही रेसॉर्टला रावाक गेलेलो. अक्षी बीच जवळ ना रेसॉर्ट हा, समुद्रदर्शन म्हणून एक रेसॉर्ट हा, थंय आम्ही गेलेलो. थंय आणि मी बाल्कनीतून बघत होते तर खूप मस्त सुंदर सुंदर सोनचाफ्याची फुलं लागलेली आणि एवढा भारी वाटत होता ना. आणि सगळी समोर आहे ना जाम पण लागलेले, सफेद जाम असतात ना ते लागलेले, म्हणजे त्यांना मोहर येत होतो भरभरून असे फुललेले आणि चाफ्याची फुलं पण फुललेली. आणि ह्या जर दाखवता ना ही जाम होत सफेद सफेद दिसतात ना, ते जाम म्हणजे असं झाड भरलेलं जामने पण. आणि नंतर आमची निघासाठी तयारी चालू झाली, कारण 10:30पर्यंत आऊट करूचा होता. तर मग आम्ही निघासाठी आवरलाव आणि तुमका रूम पण दाखवत आहे मी. 1500 रुपये एक रूमचा भाडा घेतात, पण रूम मस्त आहेत आणि सर्व जे सुविधा आहेत ते पण आहेत त्याच्यामध्ये रूममध्ये, रेसॉर्टमध्ये. ह्या जेवण वगैरे सर्व आहे, पण जेवणाचे जे आहेत ते चार्जेस घेतात वेगळे. ते जेवणाचे चाय नाश्त्याचे चार्जेस वेगळे घेतात. फक्त रहावासाठीचे जे आहेत ना चार्जेस ते 1500 रुपये आहेत. आणि कडसून व्ह्यू लय भारी वाटत होतो. आणि हे बघा, हा एक जे आहेत ना एका रूममध्ये आहेत ना 2 बेड असतात. हे किंग साईज बेड आहेत दोन्ही, हे 2 बेड आहेत. आणि त्याच्यानंतर ह्यो हकडचो ह्या साईडचो नजारो बघा तुम्ही पण, लय भारी वाटत होता. बाहेरचा नजारो म्हणजे सगळी माडांची झाडं होती, म्हणजे असं वाटत होतं, बोलतात ना कोकणात गेल्यावर जी फिलिंग येतं, गावात गेल्यावर जी फिलिंग येतं ना, तसा वाटत होता एकदम. आणि त्याच्यानंतर आहे ना बाहेरून दाखवते तुमका. एकूण असे 3 रूम होते आणि 3 रूम म्हणजे प्रत्येक रूममध्ये 2-2 बेड असे होते, किंग साईज बेड. म्हणजे एका रूममध्ये 4 जण आरामात झोपू शकत होते. आणि जर फॅमिली असेल, एक फॅमिली 5 माणसं असतील तर आरामात झोपू शकत होती. आणि त्यानंतर इकडून ह्यो जो रिसॉर्ट हा ना थैसून ना बीच पण जवळच होतो. अक्षी बीच हा ना तो जवळच होतो ह्याच्याकडून, ह्या रेसॉर्टवरून. तर जो मी तुमका दाखवते तर समोर पायवाट गेलेली आहे ना, तकडी बीच हा समोर 5 मिनटाच्या अंतर, 5 मिनटं पण नाही, 2-3 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सला तकडी समुद्र. तर मग म्हटलं तुमका पण दाखवूया. आणि लय भारी होता रेसॉर्ट. बाकी स्विमिंग पूल वगैरे काय माका दिसला नाही ते खाली, आणि मी काय एवढं फिरान बघितलं नाही, कारण आम्ही रात्री पण उशिराच येलेला, आमका येऊक लेट झालेलो. त्यामुळे मी काय एवढा बाकी फिरान नाही बघितलं. पण जर आम्ही राहत होता ना, तर असं मोठं हॉल होतं, फ्रीज बीज पण होता त्यांचा, म्हणजे आपल्या काय वस्तू असले ठेवचे असले तर फ्रीज बीज पण होता, टी व्ही पण होतं. पण टी व्ही काय आम्ही लावक नाही, वायफाय कनेक्शनचं पण होती सुविधा तर. त्यामुळे म्हणजे तुम्ही इंटरनेट पण यूज करू शकत होताच थंय. म्हणजे थंय कसं गेल्यावर जरा नेटवर्क कमी आहे, त्यामुळे वायफायचं सुविधा पण आहे. तर त्यामुळे तुम्ही वायफाय पण यूज करू शकत होतात. आणि आम्ही राहत होतो ना त्याच्या बाजूकच असं सेम रूम होतो, या वॉशरूम वगैरे असा. ह्या समोरचा आता वॉशरूम हा, आणि हकडे ह्या साईडला पण सेम जसा आम्ही ज्या रूममध्ये राहत होतो ना तशी रूम होती ना, तसाच सेम ह्या रूममध्ये पण होता. पण ह्या रूममध्ये कोण नव्हता, म्हणजे एक रूम खाली होती. एकूण 3 रूम होते, तर 2 रूमांमध्ये आम्ही राहत होता आणि एक रूम खाली होती. म्हणजे आमच्याबरोबर ह्यांचे जे मित्र येलेले आणि त्यांची वाईफ येलेले ते एका रूममध्ये राहत होती आणि आम्ही दुसऱ्या रूममध्ये राहत होता. तर ह्या जो बाहेरचा लूक होता मी तुमका आता दाखवलं. मी जेव्हा जाऊक निघालो ना आम्ही, तेव्हा मग मी बाहेरून व्हिडिओ घेतलेला आहे. आणि घाईच होती जरा, त्यामुळे मी काही डिटेलमध्ये मग व्हिडिओ बनवत नाही बसले. त्याच्यानंतर आम्ही बीचवर गेलेलो. थैसून बीच जवळ जसं तुमका बोलले मी, मग बीचवर गेलेला. आणि मग बीचवर पूर्ण म्हणजे ओहोटी लागलेली, पाणी सगळं आतमध्ये गेलेला. मग काय मी जास्त आम्ही थांबाक नाही, कारण आमका जायचा होता तकडी चौल म्हणून हा एक गाव, तकडी शीतला देवीचा जागृत देवस्थान हा. तर मग हे जे ह्यांचे मित्र आहेत ना त्यांची ॲनिव्हर्सरी होती, पहिली ॲनिव्हर्सरी. तर मग म्हटलं आज तुमची पहिली ॲनिव्हर्सरी आहे, मग हे म्हणाक लागले हैसून जा मंदिर आहे ना जागृत देवस्थान शीतला देवीचा, त्या जवळच. आणि आमचा पण भरपूर दिवसापासून प्लॅनिंग चाललेलं हकडे यायचं, कारण या देवस्थानचा हा ना तर खूप जागृत हा. तर मग आम्ही तकडे गेला, पायाबिया पडला आणि तकडसून येताना पोटात कावळे वरडाक लागले. मग बोलाक लागले चला आता नाश्ता करूया. आणि ही हकडी मशीन आहे ना ती पुऱ्यांची मशीन हा, पुरिये बनवतात. आणि तकडी समोसा पण बनवत होते. तर म्हटलं तुमका पण दाखवूया. एवढा क्लिअर दिसत नाही, मी काय तकडी गेलं नाही एकदम जवळ, पण मी लांबूनच बसले लावणं आम्ही, थैसून दिसत होता वाईच. मग म्हटलं तुमका पण दाखवूया. आणि पहिली भजी प्लेट मागवला
त्याच्यामध्ये बटाटा भजी आणि गोल भजी होती. आणि त्याच्यानंतर काय मारामारी म्हणून काहीतरी त्यांच्याकडे एक नवीन डिश होती. त्याच्यामध्ये वड्याची भाजी असते ना ती असता, वाटाण्याचं रस्सो असता आणि बाकी ते कांदो बिंदू देतात, कांदो लिंबू ह्या देतात. तर म्हटलं ह्या मारामारी काय, म्हटलं खाऊन बघूया, नवीनच काहीतरी ऐकलेलं आहे मी पदार्थ. तर म्हटलं बघूया काय कसा लागतात. तर भारी लागला सगळा डिश. आणि जी कांदा भजी म्हणते, जी बटाटा भजी होती ना ती एकदम कुरकुरीत होती. आणि त्याच्यानंतर चाय नाही तर दिवस पूर्ण होतच नाही, तर मग चाय पण घेतला. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इलेलो आहोत तोफखाना म्हणून हकडी हा या. तर तोफखानो कोणतं तरी महाराजांचं तोफखानो, आपण नाव वगैरे का असं डिटेलमध्ये दिलेला नव्हता, त्यामुळे मी काय एवढा बघितलं नाही आणि वाचले पण नाही, काही खूपच होते त्याच्यामुळे काय एवढं लक्ष नाही दिलं मी पण आम्ही तिकडे गेले कोणतं तरी किल्लो आत आहे. पण मी नंतर तुमका सांगान कोणत्या तरी व्हिडिओमध्ये जर म्हाका समजला ना मी विचारून कोणाक तरी आणि तुमका नक्की सांगान, कारण त्या डिटेलमध्ये एवढा काही दिलेला नव्हता, त्यामुळे डिटेलमध्ये असलं तरी पण माझं लक्ष कदाचित गेलो पण नसत ते. आणि हकडे फोटोशूटसाठी आहे ना लोकेशन खूप चांगला, त्यामुळे भरपूर कपल असे आहेत ना फोटोशूट करूसाठी गेलेले. बीचवर पण होते कपल आणि हकडे पण फोटोशूट चालू होता. तर पण हकडीचं जो लोकेशन होतं खूप भारी वाटत होतं, फोटोशूटसाठी पण खूप भारी वाटत होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही थंय वायच बसला आणि त्याच्यानंतर थंय बीच हा जवळच, मग थंय बीचवर गेला. या बीचचा लोकेशन हा पूर्ण. आणि मग बीचच्या थंय उतरला आणि थंय वायच आम्ही पण फोटो बिटो काढला पटापट. आणि मग आम्ही पण येऊक निघाला आणि आम्ही दुपारी पोचला. तर बाकी तुम्ही सगळी कशी असते नक्की सांगा. आजचा व्लॉग हेच संपवते. भेटाय उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय.